आज अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसवली जाते. देवीला झोपाळ्यात बसून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीयेपर्यंत तिची पूजा केली जाते. या महिनाभरात मैत्रिणी जमून हळदी कुंकू करत असतात आणि शिवपत्नी पार्वतीची गौरी रूपातली पूजा करत असतात. या महिन्यात गौरी माहेरी येते अशी कल्पना आहे. या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगणही काढलं जातं. चैत्रांगण म्हणजे अशी रांगोळी की ज्याच्यामध्ये हिंदू धर्मातील सर्व पुण्य अशा चिन्हांचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये ती सगळी चिन्ह रेखांकित केली जातात आणि या महिनाभरामध्ये सगळ्या मैत्रिणी एकत्र जमून हळदी कुंकू करतात. तर असं हळदी कुंकू आम्हीही करायचं ठरवलं आणि त्या निमित्ताने सगळ्या मैत्रिणींना आमंत्रित केलं. हळदी कुंकू म्हणजे काय असतं? एक आनंदाचं निधान असतं. सगळ्या मैत्रिणींना जमवायचं आणि मग मजा मस्ती तेवढाच रोजच्याच त्याच जगण्यातला एक विरंगुळा असतो तो. सगळ्या मैत्रिणींना आम्ही पेशवाई थीम सांगितली. नऊवार साडी नेसायची, सगळ्यांनी छान मस्त नटून थटून यायचं असं आम्ही सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या मैत्रिणी आल्या सुद्धा. आणि मग आम्ही पण मस्त नटलो, नऊवार साडी नेसली, पेशवाई थीम होती अर्थातच. नथ, पाटल्या, बांगड्या, तोडे सगळा साज शृंगार करून मस्त हळदी कुंकू साजरं केलं, पार पाडलं. या निमित्ताने सगळ्या मैत्रिणी आल्यामुळे त्या दिवशी चैत्र गौरीला जसं असतं तसं पन्ह, कैरीचं पन्ह आणि वाटली डाळ आणि करंजी असा नैवेद्य अर्थातच केलेला होता. हरभरा मुबलक प्रमाणात त्या दिवसात पिकत असल्यामुळे आणि तब्येतीसाठी सुद्धा चांगला असल्याने वाटली डाळ केली जात असावी. पण त्या गोष्टीची चव जी आहे ना ती त्या दिवशीच छान लागते बरं का. म्हणजे हळदी कुंकाच्या दिवशी वाटली डाळ, करंजी आणि पन्ह पिताना काय मस्त चव लागते. ती चव फक्त त्या वाटल्या डाळीची किंवा त्या पन्ह्याची नसते, ती चव असते मैत्रीची.